नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आणि आज बाल्कनीमध्ये थोडंसं काम होतं आणि बाल्कनीची कामं करता करताच मला एक विषय आठवला की खूप साऱ्या लोकांकडे बाल्कनी आरामसे अवेलेबल असते आणि बाल्कनीमध्ये ठेवण्यासाठी अशी झाडं आवश्यक असतात ज्यांना येणारं जाणारं सूर्यप्रकाश किंवा 3 ते 4 तासाचा जो सूर्यप्रकाश मिळेल त्यातच वाढणारी झाडं वाढवण्यासाठी त्यांना अनुकूल असतं। आणि म्हणून मी आज तोच विषय इथं मांडला आहे तुमच्यासमोर। तर दिवसाचा जो पूर्ण प्रकाश आपल्याला न मिळता 3 ते 4 तास आपल्या झाडांना जर ऊन मिळालं तरी बास होतील अशी काही झाडं माझ्याकडे आहेत जी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। पूर्ण व्हिडिओ दाखवण्यासाठी आणि पूर्ण झाडं दाखवण्यासाठी हा व्हिडिओ म्हणजे लांब होणार आहे, त्यामुळे अगदी कमीच झाडं मी इथं दाखवलेली आहेत। बघू एखाद्या दिवशी अजून आपण दुसरी पण कव्हर करूयात। त्यापैकीच हे एक आहे माझ्याकडं आणि हे सुंदर असं पानांचं सिंगोनियम जे 2 कलरमध्ये असतं आणि कटिंगने सुद्धा वाढणारं। अगदी तुमच्याकडे एकदा नर्सरीतून आणलं तर तुम्ही त्याचे मल्टिप्लाय करून खूप सारे प्लांट्स तयार करू शकता। आणि मी हे तसंच केलं होतं, त्यामुळंच माझ्याकडं जागोजागी मी ते कटिंग्सनी ग्रो करून खूप सारी वाढवलेली आहेत। यालाही सध्या पावसाळा असल्यामुळं मी खूप सारं कटिंग करून दुसरीकडे वाढवायला ठेवलेलं आहे। हे मात्र मदर प्लांट आहे। अगदी पानाने सुंदर दिसणारं आणि नागफणीसारखं येणारं याला फूल असतं आणि यालाही खूप कमी सूर्यप्रकाशातही चालून जातं। पीस लिली म्हणून ओळखलं जाणारं हे प्लांट आपल्या गार्डनमध्ये जरूर लावा। आणि त्याचबरोबर याला जे सुंदर फूल येतं ना त्यामुळे ते आणखीनच आकर्षक दिसतं। म्हणून मी हे जेव्हा बेबीज प्लांट सोडतं त्यावेळेस मी त्याला खूप सारे वेगवेगळ्या ठिकाणी लावून ठेवलेलं आहे। पर्पल हार्ट सुद्धा तुम्ही हँगिंग प्लांटमध्येही लावू शकता। मी इथं अगदी बॉर्डर बनवण्यासाठी सुद्धा वापरलेला आहे, त्यामुळे ते जास्त प्रमाणात आहे। याला अगदी तुम्ही शेडी एरियातच ठेवा, कारण जर डायरेक्ट सनप्रकाशात ठेवलं तर ते पान जळून जातं। म्हणून यालाही तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये उपयोग करून घेऊ शकता। हँगिंग प्लांट पण असे काही असतात जे अगदी वाऱ्यावर सूर्यप्रकाश नसताना मस्तपैकी वाऱ्यावर सुद्धा ते छान येतात, का तर बाल्कनीत येणारा जाणारा शुद्ध हवा जी असते तेवढ्यातच ते खूप छान येतात। त्याचपैकी ॲस्परागस जी प्लांट तर आपल्या ऑफिसमध्ये, बेडरूममध्ये आणि हॉलची शोभा वाढवण्यासाठी अगदी सुंदर असं प्लांट आहे। त्याचबरोबर असलेलं हे कलरफुल पानंही सुंदर, अगदी जाड अशा कॉईनसारखी पानं असतात आणि त्याच्यातच 2 व्हरायटी असतात। आणि यालाच मिळता जुळता एक रबर प्लांट म्हणून पण आहे, तोही तुम्ही अगदी छानपैकी आपल्या बाल्कनीत ग्रो करू शकता। आणिच मनी प्लांटचाच एक छोटा भाऊ म्हणू शकतो हा गोल्डन पोथोस, जो तुम्ही हँगिंगसाठी सुद्धा उपयोग करू शकता। तर भेटूया अशाच एका आणखीन दुसरे प्लांट मी दाखवेल त्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार आणि लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।